नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने पाठीचा भाग कसा रेडी करायचा ते सविस्तर दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, हा जो पिसाचा कपडा आहे, इथे मी 1.5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे बघा. आणि हे मार्किंग जे आहे ते उलट्या कापडावरती करायचं आहे, सुलट्या कापडावरती करायचं नाही. तर बघा, हे आतल्या बाजूने मी इथे मार्किंग केलेलं आहे कापडाच्या. त्यानंतर इथे मी अस्तरचा भाग ठेवणार आहे. एकदम लाईनवरती ठेवला तरीही चालतं किंवा पाव इंच वरती ठेवला तरीही चालेल. तर पहा, इथे मी हा कापडाचा जो भाग आहे तो मार्किंगवरती ठेवून इथे 3च्या पॉईंटने टिप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो कपडा आहे आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे. बघा, कुठल्या साईडला पलटी टाकायचा ते व्यवस्थित बघून घ्या. या साईडला पलटी टाकून मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे वरच्या बाजूने. तर पहा, इथे वरच्या बाजूने मी व्यवस्थित दाबटीप टाकून घ्यायची आहे. खालचा कपडा अजिबात दुमडू नये याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे वरतून दाबटीप टाकलेली आहे. त्यानंतर जो खालचा कपडा आहे तो या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून याच्यावरती टीप टाकायची आहे. आणि टीप मात्र अस्तरच्या कापडावरतीच पाहिजे. बघा, अस्तरचं कापड एकीकडे आणि मेन फॅब्रिक एकीकडे आलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला टीप टाकायची आहे. आता हा जो कपडा आहे बघा, या पद्धतीने फोल्ड करायचा आणि जो आपण 1.5 इंचाची पट्टी बनवली होती त्यात आता 1 इंच राहिलेली आहे, ती अस्तरच्या बाजूने गेली पाहिजे. आणि त्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं आपलं ते एकमेकांना दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, इथे मी दोन्ही फॅब्रिक एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर जो गळ्याचा आकार होता तोही आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, मी गळ्याचा आकारही लगेच जोडून घेणार आहे. या पद्धतीने गळ्याचा आकार जोडून घ्यायचा आहे. जर तुम्ही गळा कट केला असेल तर फक्त गळ्याच्या साईडने टीप टाकायची आहे. कट केला नसेल तर या पद्धतीने टीप टाकून घेऊ शकता. आता इथे मी गळा जो आहे तो कट करून घेणार आहे. पहा, जिथे मार्किंग होतं तिथपासून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. इथे मी हा गळ्याचा जो भाग आहे तो कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघा, मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलेला आहे आणि टक्ससाठी दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेल्या. आणि त्यानंतर आपण लगेचच टक्स टाकून घेऊयात. बघा, इथे मी टक्स टाकून घेत आहे. टक्स टाकताना अर्धा इंचाच्या पॉईंटने तिरका असा टक्स द्यायचा आहे. पहा, दुसऱ्याही साईडचा मी इथे तयार करून घेत आहे. या पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेला आहे. तर बघा, पट्टी किती व्यवस्थित रेडी झालेली आहे. आतून बाहेरून मागून कुठूनही कपडा कमी किंवा जास्त झालेला नाही आहे आणि पट्टी खूप छान झालेली आहे. ही पद्धत तुम्हाला कोणीही सांगणार नाही.